महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचं दुर्मिळ पांढरं पिल्लू आढळून आलंय आणि तेही आपल्या कोकणात. झालंय असं की रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात काजू लागवडीसाठी झाडं तोडतेवेळी बिबट्याची 2 पिल्लं आढळली. त्यामधील एक नियमित रंगाचं होतं तर दुसरं पांढरं होतं. मजुरांनी या पिल्लांचे फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही मंडळी बाजूला झाली आणि त्या दरम्यान मादीने पिल्लं दुसऱ्या ठिकाणी हलवली. वनविभागाने घटनास्थळी भेट दिली असून त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेत. त्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येतंय. शरीराचे रंग ठरवणारे मेलॅनिन नामक रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णतः काळे होतात म्हणजेच मेलॅनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे मेलॅनिन कमी झाल्यामुळे ल्युकिझम म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. ल्युकिस्टिक प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी वन्यजीवांचे डोळे नियमित रंगाचे असतात. अल्बिनो प्रकारात मात्र डोळे लाल दिसतात. रत्नागिरीतील बिबट्याच्या पांढऱ्या पिल्लाचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या प्रकाराविषयी माहिती देता येणार नाही.